धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत कारवाई नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे, तटकरे आणि पटेलांसोबत अजित पवारांची बैठकीत अजित पवार मुंडेंबाबत भूमिकेवर ठाम। काल अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही। बीड जिल्हा नियोजन समितीच्या तक्रारीबाबत धस भेट घेणार होते। अजितदादांनी धस यांना भेटीसाठी वेळ न दिल्यानं चर्चा। राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेंचंही लक्ष असणार। फडणवीसांच्या वॉर रूमच्या शेजारी शिंदेंचाही समन्वय कक्ष, मंत्रालयात शिंदेंसाठी समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंनंतर सहकाऱ्यांना घरगड्याची वागणूक दिली गेली, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला। त्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आणि दुःख दोन्ही। 2024चा पराभव जिव्हारी लागलाय। विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं। युती सरकारमध्ये राऊतांनी माझ्याऐवजी केसरकरांना मंत्री केलं। पक्षप्रवेशावेळी राजन साळवींची प्रतिक्रिया। त्यावेळी माझ्याही खच्चीकरणाचे प्रयत्न झाले होते। राजन साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल। मुख्यमंत्री फडणवीस 11 वाजता अमित शहांची भेट घेणार। नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात फडणवीस आणि शहांची भेट होणार। 19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करा। केंद्राच्या राज्य सरकारला सूचना। शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदीही संबोधित करणार। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी। लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवरचा ताणामुळे खर्चाला आळा लागणार। वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरा, सरकारकडून सूचना। विधान परिषद आमदारांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता। विधानसभा आमदारातून निवडून येणाऱ्या 5 जागा सध्या रिक्त असलेल्या 5 जागांची निवडणूक होण्याची शक्यता। मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह। हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। मुंबईनं खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलंय, आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह। कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। तर कार्यालय नव्हे, फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। 1989 मधील एका आंदोलन प्रकरणात मंगल प्रभात लोढा निर्दोष। राम जन्मभूमी आंदोलन प्रकरणातून मंगल प्रभात लोढा निर्दोष मुक्त। 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता। पीक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न। निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सविस्तर चर्चा। भेटीनंतर दोन्ही नेत्यांचा व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद। अमेरिकेत एलॉन मस्क पंतप्रधान मोदींच्या भेटीला। भेटीदरम्यान टेस्ला आणि स्टारलिंक संदर्भात चर्चा। एलॉन मस्क मोदींची ब्लेअर हाऊसमध्ये बैठक। पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची बैठक झाली। संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा। काँग्रेस नेते सुरेश जेथलिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। उद्या परतूरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। जेथलिया सत्ताधारी गटात आल्यानं लोणीकरांची गोची होण्याची शक्यता। राहुल सोलापूरकर विरोधातील तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनला वर्ग। सोलापूरकर विरोधातील तक्रार पर्वती पोलीस स्टेशनकडूनही वर्ग। पर्वती पोलीस स्टेशनला संभाजी ब्रिगेडने केली होती तक्रार। गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशांना लवकरच घरं मिळणार। प्रकल्पातील 672 रहिवाशांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा। घरांचा ताबा मिळण्याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण। तर सर्वेक्षणात सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन। पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे राज्यात 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता। मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज। हवामान विभागाची माहिती। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या नवी मुंबईच्या तळोजात लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार। मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश। पुढील 1 वर्षात ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश।
पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार. गाड्यांच्या देखभालीची सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 फीट लाईन्स बांधण्यात येणार. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांमुळे केडीएमसीतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर बांधकाम खपवून घेतली जाणार नाहीत, हायकोर्टाकडून स्पष्ट. गिरणी कामगार संघटना 2521 घरांची आधी पाहणी करूनच घरांचे म्हाडाला हस्तांतरण करणार. गिरणी कामगार संघटनांनी मांडली ठाम भूमिका. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात गोड द्राक्षांची आवक सुरू. डिसेंबर-जानेवारी पासून तुरळक प्रमाणात द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला गती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे पार्ट मालवणात दाखल.